आता आपण खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या सर्व खेळापासून मुलं आपण पाहणार आहोत. आपण क्रिकेटचा गेम घेणार आहोत, त्याच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शन्सपैकी आपलं एक करेक्ट आन्सर असणार, त्याला आपण क्लिक करणार आहोत. बघा, आता आपण पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, सोने चांदी हे डॅश डॅश हे धातू राजधातू आहेत. आता कोणते धातू आहे ते राजधातूला पण काय म्हटलं जात आहे? गॅलिलियम आहे, जर्मेनियम आहे, अटेनियम आहे का पॅलेडियम आहे? तर या 4 पैकीच आपलं योग्य उत्तर असणार. जे सोनं आणि चांदी हे कसे आहेत? राजधातू आहेत. मग डॅश डॅश हे धातू आहेत. मग कोणत्या प्रकारचे मध्ये मोडले जातात? या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे याला पॅलेडियम असे म्हटले जाते. आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. जे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिथियमची जी घनता आहे ती डॅश डॅश GCC ही एवढी आहे. मग किती आहे लिथियमची घनता? 50 आहे, 1 आहे, 0.53 आहे का फक्त 53 आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, लिथियमची जी घनता आहे ती 0.53 म्हणजे 53 इतकी आहे. आणि म्हणून जे आपलं हे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आता आपलं जे नेक्स्ट आहे उत्तर की डॅश डॅश हे धातू सदृशाचे उदाहरण आहे. मग कोणते धातू सदृश उदाहरण आहे मुलांना? बघा, तर तुम्हाला 4 पर्याय आहे. ॲरागॉन आहे, ॲटोमिनी आहे, ॲल्युमिनियम आहे का हेलियम आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की धातू सदृश उदाहरण आहे ते मुलांना आपण आहे ॲटोमिनी हे आपलं उदाहरण आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश धातू हा उष्णता विद्युतचे दुर्वाहक आहे. मग कोणता धातू हा उष्णता विद्युतचे दुर्वाहक आहे? तर मग यापैकी बघा आपले 4 पर्याय आहेत. शिसे आहे, कॅल्शियम आहे, लोहा आहे आणि मॅग्नेशियम आहे. मग या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे, शिसे हा धातू उष्णता विद्युतचे दुर्वाहक आहे. आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश धातू हे कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात. बघा, आता जो डॅश डॅश धातू हा कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेमध्ये जो आपल्याला आढळून येतो. मग कोणता धातू आहे? मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. गॅलिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे का लिथियम आहे? तर यापैकी जो आपलं योग्य उत्तर असणार आहे की जो गॅलिलियम आहे हा द्रव्य अवस्थेमध्ये देखील आपल्याला आढळतो. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. बघ, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. आता कोणता जो धातू आहे जो अधातू आहे, अधातू इथे दिलेला आहे. बघा, नीट प्रश्न बघायचा आहे. डॅश डॅश हे स्थायू अधातू आहे, अधातू असून तो उच्च तापमानाला वितळतो. मग कोणता आहे? मुलांना 4 पर्याय आहेत. ग्राफाईट आहे, फॉस्फरस आहे, बोरॉन आहे का सल्फर आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना ग्राफाईट, फॉस्फरस, बोरॉन, सल्फर. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मुलांना जो बोरॉन आहे, त्या बोरॉन हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. त्यांनी विचारले नेक्स्ट क्वेश्चन, दागिने तयार करण्यासाठी डॅश डॅश कॅरेटचे सोने वापरतात. मग दागिने तयार करण्यासाठी कोणत्या कॅरेटचे सोने वापरतात? तुम्हाला 4 पर्याय आहेत. 24, 14 आहे, 22 आणि 17 आहेत. तर यापैकी आपण पाहिलं जे 24 कॅरेटचे सोनं आहे ते मुलांना अतिशय लवचिक आहे, पातळ आहे, ते लवकर दाबण्यासाठी आणि ते लवकर वाकले जातात, ते तुटले जातात. आणि म्हणून त्याच्यामध्ये मुलांना तार केली जाते, तांब्याची चांदीची तार तिथे त्यामध्ये मिश्रण तयार केलं जातं. आणि मग 22 कॅरेटचे दागिने तयार केले जातात. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेटचे सोने वापरले जाते. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे अधातू आहे. मग कोणता डॅश धातू आहे? गॅलियम आहे, सल्फर आहे, कॅल्शियम आहे का शिसे आहे? मग यापैकी मुलांना जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, बघा इथे गॅलिलियम, सल्फर, कॅल्शियम आणि शिसे यापैकी जो आपला अधातू आहे मुलांना पाहू शकतात की हा सल्फर हा आपला धातू आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियमची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन डॅश डॅशची निर्मिती होते. मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. नायट्रोजन वायू, कार्बन डायऑक्साईड वायू, ऑक्सिजन वायू का हायड्रोजन वायू? तर यापैकी जे आपलं बघा योग्य उत्तर असणार आहे की सोडियमची पाण्यासोबत अभिक्रिया. तर यापैकी जे आपलं उत्तर आहे हायड्रोजन डायऑक्साईड हे आपलं उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश धातू हे चाकूने सहजपणे कापता येतो. कोणता धातू हा सहजपणे कापता येतो? पोटॅशियम, लिथियम, मॅग्नेशियम का कॅल्शियम? पोटॅशियम धातू आहे हा आपल्याला सहजपणे कापता येतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे 10चे 10 प्रश्न
दिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मुलांना आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न आहेत ते कोणते आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया परीक्षेच्या माध्यमातून. बघा इथे तुम्हाला खेळाच्या माध्यमातून जसे 4 ऑप्शन्स होते, 4 पर्याय होते, तसे तुम्हाला इथे परीक्षेच्या माध्यमातून 4 पर्याय आहेत. आपण पाहणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. मग आपला जो पहिला प्रश्न आहे, डायटॅश हे स्थायू धातू असून उच्च तापमानाला वितळते. उच्च तापमानाला उच्च तापमानाला वितळतो. मग कोणत्या प्रकारचा जो धातू आहे तो वितळतो? मग तुम्हाला 4 पर्याय आहे, ग्रेफाइट आहे, बोरॉन आहे, फॉस्फरस आणि सल्फर आहे. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे सल्फर हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅश धातू उष्णता विद्युतचे दुर्वाहक आहे. मग कोणता धातू हा उष्णतेचा दुर्वाहक आहे? शिसे, लोह, कॅल्शियम का मॅग्नेशियम? यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे शिसे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅश धातू हे चाकूने सहज कापता येतो. आता कोणता धातू हा सहज मुलांना इथे कापता येतो? त्यांनी सांगितलंय तुम्हाला 4 पर्याय आहेत, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, लिथियम आहे का कॅल्शियम आहे? तर यापैकी जो आपला योग्य आन्सर आहे पोटॅशियम हा धातू हा चाकूने सहजपणे कापता येतो, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिथियमची जी घनता आहे ती डायटॅश GCC एवढी आहे. मग लिथियमची घनता किती प्रमाणात आढळते? मग 50 का 0.53 का 1 का 53? तर यापैकी जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 0.53 म्हणजे 0.53 एवढे आपल्याला आढळत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दागिने तयार करण्यासाठी डायटॅश कॅरेटचे सोने वापरले जाते. मग कोणत्या प्रकारचे सोने वापरले जाते? मग तुम्हाला 4 पर्याय आहे, 24 आहे, 22 आहे, 14 आहे आणि 17 आहे. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आहे जे 22 कॅरेट हे आपलं करेक्ट आहे आन्सर आहे. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेटचा वापर करतात. पण याचं कारण काय हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅश हे अधातू आहे. मग कोणता धातू अधातू आहे? मग गॅलियम आहे, कॅल्शियम आहे, सल्फर आहे का शिसे आहे? मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे जे सल्फर आहे हा अधातू आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅश हे धातू सदृशाचे उदाहरण आहे. मग कोणता धातू सदृश उदाहरण आहे? ॲरागॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, ॲटॅमनी आहे का हेलियम आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ॲटॅमनी हे धातू सदृशाचे उदाहरण आपल्या इथे सांगितलेले आहे. मग आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियमची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन डायटॅशची निर्मिती होते. मग कोणाची निर्मिती होते? मग नायट्रोजन वायूची निर्मिती होते, ऑक्सिजन वायूची होते का कार्बन डायऑक्साईड वायूची होते का हायड्रोजन वायूची? तर सोडियमची पाण्यासोबत जर अभिक्रिया झाली तर आपली हायड्रोजन वायूची निर्मिती होते, हे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. मग आता आपल्या इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅश धातू हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आपल्याला असतात. मग कोणत्या द्रव अवस्थेमध्ये आढळतो? जर तो आपल्या तापमानाला वाढवतो तरी कोणत्या अवस्थेत? तर मग तो गॅलियम या अवस्थेमध्ये आपल्याला आढळतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोने आणि चांदी हे डायटॅश राजधातू आहेत. कोणत्या प्रकारचे राजधातू आहेत? आपलं जे योग्य उत्तर आहे आपलं जे आपण पर्याय वाचणार आहोत गॅलियम, ॲटॅमनी, जेमेनियम आणि जर्मेनियम आणि पॅलेडियम. तर यापैकी जे आपलं योग्य आन्सर आहे आपण पाहणार आहोत सोने आणि चांदी हे पॅलेडियम हे धातू राजधातू आहेत, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर सर्वच मुलांना बघा अशा प्रकारे आपण इथे प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहे. परीक्षा माध्यमातून प्रश्नाचे उत्तर दिले. आता आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न त्या पाहण्याचा प्रयत्न करू. काही लघुत्तरी आणि काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. मग आता त्यांनी सांगितलं की सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात. सांगितलं की मूलद्रव्याचे सर्व प्रकार हे 3 प्रकारात होतात, धातू, अधातू आणि धातू सदृश्य आहेत. मग इथे दिलेले आहेत मूलद्रव्याचे वर्गीकरण साधारणपणे 3 गटात होतात, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य मध्ये होत आहे. आपलं जे दुसरं क्वेश्चन आहे, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणत्या धातू व अधातू वापरतो. आता साहजिकच दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या धातू वापरतो बघा, मला सगळ्यांना माहित आहे सोनं आहे, चांदी आहे, लोखंड आहे, तांबे आहे, जस्त आहे, पितळ आहे, हे सर्व धातूंचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर करतो बघा. त्याचप्रमाणे जे आपले वायू रूपामध्ये आहे जे अधातू आहेत त्यांचा देखील आपण वापर करतो. जे ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे बघा. दैनंदिन जीवनात आपण वापरले जाणारे धातू म्हणजेच लोह, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, त्याचप्रकारे कार्बन, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन इत्यादी अधातूचा देखील दैनंदिन जीवनात वापर आपण करत असतो. या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये उपयोग करत असतो. म्हणजे जे धातूचा पण उपयोग करतो आणि जे अधातू आहेत त्यांचा देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करत असतो.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पितळ व कांस्य ही संमिश्र कोणकोणत्या धातूपासून बनवलेली असतात. आता त्यांनी जो प्रश्न उत्तर विचारले की पितळ व कांस्य हे संमिश्र कोणकोणत्या धातूपासून बनवलेले, तर पितळ हे संमिश्र तांबे व जस्तपासून बनवलेले गेले. जे पितळ आहे, अगं पितळ हे संमिश्र पासून बनवलेलं, म्हणजे दोन धातूपासून बनवलेलं आहे म्हणून ते संमिश्र आहे. म्हणजे ते कसं आहे मुलांना, पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्त याच्यापासून बनवलेले आहे, तर कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यांच्यापासून बनवलेले आहे. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तांब्याचा वापर केलेला आहे. पितळाचं जरी बनवायचं असेल तरी आपल्याला तांबे आणि जस्तचा वापर करायचा आहे. कांस्याचा जरी वापर करायचा असेल तरी आपल्याला तांबे आणि कथील याच्यापासून कांस्य हे पात्र तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही संमिश्र हे कसे आहेत, संमिश्र आहे. आणि म्हणून पितळ आणि कांस्य हे संमिश्र कोणकोणत्या धातूपासून बनवले आहेत, तर पितळ हे तांबे व जस्तपासून बनवले, तर कांस्य हे तांबे आणि कथील पासून बनवलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धातू सदृशाची व्याख्या सांगायची आहे. बघा आता इथे त्यांनी सांगितलं धातू सदृशाची व्याख्या काय आहे. बघा इथे दिली आहे की काही मूलद्रव्यांचे धातू अधातू यांच्या दरम्यानचे जे गुणधर्म असतात, जे काही धातू आणि धातू आहेत त्यांच्या मूलद्रव्यांचे जे दरम्यान जे काही गुणधर्म असतात, अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले ॲर्सेनिक, जर्मेनियम, सिलिकॉन आणि ॲटॅमॅनिक आहे. ही धातू सदृश्य आहेत. कोणती आहेत, ॲर्सेनिक, जर्मेनिक, सिलिकॉन आणि ॲटॅमॅनिक आहेत. मग त्यांना का म्हटले जातात धातू सदृश्य, कारण काही मूलद्रव्ये धातू व अधातू यांच्या दरम्यान गुणधर्म आढळतात. म्हणजे यांच्या सर्व पदार्थामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म आढळतात आणि अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असे म्हटले जाते. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत, राजधातूचे उपयोग सांगा. आता जसं आपण पाहिलं की राजधातू आहे, जे सोनं आहे, जे चांदी आहे, ते सर्व राजधातूचे काय काय उपयोग आहे. आपण त्यांना अलंकार बनवण्यासाठी त्याचा वापर करतो, उत्प्रेरक म्हणून त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे चांदीचा जो वापर आहे तो देखील आपण औषधामध्ये त्याचा वापर करतो. बघा सोने, चांदी व प्लॅटिनम आहे याचा जो वापर आहे, सोने चांदी आहे त्याचा प्लॅटिनमचा वापर अलंकार बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणजे दागिने बनवण्यासाठी. चांदीचा उपयोग औषधामध्ये टाकण्यासाठी त्याचा वापर केला जातो, की जेणेकरून काही औषधं आहेत त्याच्यामध्ये चांदीचा उपयोग होतो. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात देखील सोने आणि चांदीचा वापर केला जातो, जे इलेक्ट्रॉनिक जे वस्तू आहेत. त्याचप्रमाणे जे प्लॅटिनियम आणि प्लॅनेडियम ह्या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून देखील केला जातो. त्याचप्रमाणे चांदीची ही पदके तयार केली जातात. म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे जे मेडल्स आपण जे बोलतो त्याची पदकं म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ह्या राजधातूचा हा वापर इथे केलेला आहे. आपण 5 प्रकारामध्ये इथे पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे संमिश्र म्हणजे काय, त्यांनी विचारलेलं आहे की दोन किंवा अधिक धातूच्या किंवा धातू अधातूच्या एकजीवी मिश्रणाला संयुग म्हणतात. ते आपलं झालेलं आहे द्रव्याचे जे मूलद्रव्य आपण याच्या पाठामध्ये पाहिलं होतं की संमिश्र म्हणजेच काय आहे की दोन किंवा अधिक वस्तू किंवा दोन किंवा अधिक धातू जेव्हा एकमेकांना येतात किंवा मिश्रण येतं त्या मिश्रणाला आपण संमिश्र असे म्हटले जातं. म्हणजे इथे पण त्याचं आहे दोन किंवा अधिक धातूच्या किंवा धातू व धातूच्या दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक धातू किंवा अधातूच्या मिश्रणालाच आपण काय म्हणत आहोत, संमिश्र असे म्हणत आहोत. आपला नेक्स्ट आहे शरण म्हणजे काय. शरण म्हणजे मी सांगितलं की एखादी प्रक्रिया गंजते की त्याच्यावर पाण्याचा किंवा हवेचा जेव्हा मारा होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदलाव होतं, त्याचं रूपांतर होतं, त्याला आपण शरण म्हणतो. बघा धातूवर ओलाव्यामुळे म्हणजेच पाण्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेवर धातूचा परिणाम होऊन ती शिजतात आणि त्यालाच शरण असे म्हणतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो हवेचा आणि पाण्याचा, त्याच्यावर परिणाम होऊन त्या प्रक्रियेत धातूवर परिणाम होतो आणि त्यामुळे ती झिजतात आणि त्याला शरण म्हणजेच काय, ती गंजतात, त्यालाच आपण शरण असे म्हणत आहोत. आपला नेक्स्ट आहे धातूची पाण्यासोबतची अभिक्रिया सांगा. आता त्याने की धातूची पाण्यासोबत कशा प्रकारे अभिक्रिया होते. काही धातूची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. सगळ्यात पहिले काय आहे बघा इथे दिलं आहे. काही जो धातू आहे त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते, हे पहिलं आहे. त्याचप्रमाणे धातूची पाण्यासोबत जर प्रक्रिया झाली, तापमानाला कक्षाला काहीचे गरम पाण्यात केलं तर काहींचे पाण्याच्या वाफेसोबत देखील अभिक्रिया होत असते. म्हणजे त्याच्या अभिक्रियेचा दर हा काय आहे, वेगवेगळा आहे आणि म्हणूनच त्याला धातूची पाण्यासोबतची अभिक्रिया असे म्हटले जाते. बघा काही धातूंची पाण्यासोबतची अभिक्रिया होते, हायड्रोजन वायूची निर्मिती होते, तर काही धातूचे पाण्याबरोबर कक्ष तापमानाला काहीसे गरम करण्यात येतं, तर काहींची ही पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया घडून येते. म्हणजेच त्याला आपण म्हणतो धातूच्या पाण्यासोबतची अभिक्रिया. आपलं नेक्स्ट आहे धातूचे शरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. मग तसं सांगितलं की धातूचे शरण होऊ नये म्हणून तुम्ही त्याला तेल लावाल, ग्रीस लावणार आहेत आणि त्याची काळजी घेणार आहेत. धातूचे शरण होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल, ग्रीस आणि
वार्निश व रंगाची थर देणार आहोत. म्हणजे एखादा लोखंडाचा पदार्थ आहे किंवा जाळी आहे, खिडकी आहे, तर त्याला आपण तेल लावणार आहोत किंवा आपण त्याला वेळोवेळी तेल लावणार आहोत, त्या बिजागृत तेल लावणार आहोत. ते खराब व्हायला लागले तर आपण त्याला रंग देणार आहोत. त्याचप्रकारे त्याची आपण काळजी घेणार आहोत. त्याचप्रमाणे तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो व लोखंडावर जास्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे शरण थांबवले जाते. लोखंडावर देखील बघा जास्ताचा मुलामा दिला जातो आणि जेणेकरून लोखंडाचं हे शरण म्हणजे जे गंजणं आहे ते थांबलं जातं आणि त्याच्यामुळे पुन्हा ते लोखंड गंजत नाही. बघा आता अशा प्रकारे आपण धातूचं संरक्षण करू शकतो. धातूचं शरण होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल, ग्रीस, वॅनिश लावलं जातं. त्याला रंगाचे थर दिले जातं म्हणजे कलर दिला जातो. दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा देखील मुलामा देऊन आपण त्याच्यावरचे लोखंडाचं शरण देखील थांबवता येतं. आपला नेक्स्ट आहे अधातूची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया लिहा. म्हणजे अधातू आहेत मग त्याची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया काय आहे बघा आपण नीट समजून घेणार आहोत. जो आपला प्रश्न आहे अधातूशी ऑक्सिजनवरची संयोग करून त्याची ऑक्साईड तयार होतात. बघा जे अधातू बरोबर ऑक्सिजन बरोबर झालं तर त्याचं काय होत आहे ऑक्साईड तयार होतात. मग अधातू प्लस ऑक्सिजन म्हणजेच अधातूचं ऑक्साईड झाले आहे. अधातूची ऑक्साईड ही अम्लधर्मी असतात. जे अधातूची जी ऑक्साईड आहे ती कशी आहेत अम्लधर्मी असतात. ती आम्लारीशी संयोग पाहून द्रावणीय क्षार व पाणी तयार करतात. म्हणजेच C+O2+ इथे दिले आहे CO2 इथे कहले आहे आणि CO2+2NOH म्हणजेच Na2CO3+H2O. तर अशा प्रकारे धातूची ऑक्सिजन बरोबरची जी अभिक्रिया आहे ती होऊन अशा प्रकारे त्याची संयुगेही तयार होत असतात. तर अशा प्रकारे मुलांना आपला जो पाठ आहे या पाठाच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरही पूर्ण केलेले आहेत. सराव केली परीक्षा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर आपण नीटपणे दिलेले आहे. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान आलेल्या जे धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, धातूची उदाहरणे कोणती आहेत, धातूचे गुणधर्म कोणते आहेत, अधातू म्हणजे काय, अधातूचे उदाहरणे कोणते आहेत, त्याचे गुणधर्म कोणते आहेत या संबंधीचा आपण पाठ केला आहे. याच्यामध्ये आपण टॉपिक कव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे शरण म्हणजे काय, ते शरण होऊ नये, ते शरण कोणत्या गोष्टीमुळे होते, ते शरण होऊ नये म्हणून त्यासाठी केलेले उपाय कोणते आहेत या सर्व संबंधीचा आपण देखील याच्या पाठामधून अभ्यास केलेला आहे. मुलांनो या पाठाच्या दरम्यान आलेले जे प्रश्न उत्तर आहे सराव केली परीक्षा प्रश्नोत्तर याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पुन्हा हा पाठ आहे तुम्हाला समजून सांगितलेला आहे, तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. पुन्हा भेटू एका नवीन भागामध्ये एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.